उमर खालिद याचा शोध घेण्यासाठी आता दिल्ली पोलीस मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण बघतो कन्हैया कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर उमर खालिद हा फरार झाला होता। सध्याच्या शोधार्थ दिल्ली पोलीस मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबई आणि महाराष्ट्रात दिल्ली पोलिसांची सध्या रेड सुरू आहे। उमर खालिदचा शोध सध्या हे पोलीस घेत आहेत। उमर खालिदने जेएनयू मध्ये अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या। देशविरोधात घोषणा दिल्याचा उमर खालिदवर आरोप आहे। त्याचा साथीदार कन्हैया कुमार याला ताब्यात घेतल्यानंतर आता उमर खालिद फरार झालेला आहे। त्याचा शोध सध्या घेत आहेत। मुंबई महाराष्ट्रात सध्या दिल्ली पोलिसांनी रेड टाकलेली आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा सध्या उमर खालिदचा शोध घेत आहेत। त्यात छापेमारी सध्या सुरू आहे। आपण बघतो जेएनयू प्रकरण मध्ये कन्हैया कुमार याला ताब्यात घेण्यात आलेल्या जेएनयू मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे देशविरोधी घोषणा दिल्या होत्या त्यांची सध्या धरपकड सुरू आहे। त्यांच्यावर कारवाई सध्या करण्यात येते आहे। यामध्ये मोरक्या कन्हैया कुमार याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर त्याचे जे इतर साथीदार होते त्यातला एक साथीदार उमर खालिद हा सध्या फरार आहे। दिल्ली पोलीस त्याचा शोध घेतात। मुंबई आणि महाराष्ट्रात दिल्ली पोलिसांनी रेड सुरू केलेली आहे। थेट जाऊया आमचे विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आपल्या बरोबर आहेत। मयांक, आपण बघतोय की जेएनयू मध्ये भारताविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या। कन्हैया कुमारला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याचे हे काही साथीदार फरार झाले आहेत। त्यांचा शोध सध्या पोलीस घेतात। उमर खालिद हा त्यापैकी तेच आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या शोध सुरू आहे त्यांचा। काय नेमकं सांगशील? मनुश्री, 9 फेब्रुवारीला जेएनयू म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये एक कार्यक्रम झाला होता, एक रॅली काढण्यात आली होती। त्याला कल्चरल इव्हेंट असं नाव देण्यात आलं होतं। उमर खालिद हा या रॅलीचं नेतृत्व करत होता आणि उमर खालिदवरती आरोप आहे की त्याने देशाच्या विरोधात घोषणा दिल्या। त्याचसोबत उमर खालिद हा अफजल गुरुचा समर्थक आहे आणि त्याच्या समर्थनार्थ उमर खालिद यांनी घोषणाबाजी केली होती आणि त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलीस कालपासून मुंबईमध्ये आहेत। त्याचसोबत महाराष्ट्रातल्या 2 लोकेशन्सवरती दिल्ली पोलीस गेलेले आहेत। त्याच्यासोबत यूपी, बिहार आणि श्रीनगरमध्ये सुद्धा जी माहिती मिळते दिल्ली पोलिसांनी आपली छापेमारी सुरू केलेली आहे। 2 दिवस झाले उमर खालिद त्या घटनेनंतर फरार आहे। कन्हैया कुमार याच्या अटकेनंतर उमर खालिदनी आपला पक्ष मांडण्याचा जो आहे तो प्रयत्न केला होता। माध्यमांसमोर येऊन त्याने आपला पक्ष मांडला होता। मात्र त्याच्यानंतर जेव्हा ही गोष्ट स्पष्ट झाली की उमर खालिदने देशाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी उमर खालिद हा तिकडनं फरार झालेला आहे। उमर खालिदचे जम्मू काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांशी सुद्धा संबंध असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना आणि त्यासोबत आयबीला मिळालेली आहे। त्यामुळे उमर खालिद हा महाराष्ट्र, यूपी आणि श्रीनगर या परिसरामध्ये असू शकतो अशी माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या तिन्ही राज्यांमध्ये छापेमारी सुरू केलेली आहे, रेड टाकलेली आहे, जेणेकरून जेएनयूच्या प्रकरणाचे खरे सूत्रधार आहेत, जेएनयूच्या प्रकरणामध्ये खरे जे आहेत ज्यांनी देशाच्या विरोधात देशद्रोहाच्या बाबतच्या घटना दिल्या होत्या, घोषणा दिल्या होत्या, त्यांना लवकरात लवकर दिल्ली पोलिसांना अटक करता येईल आणि त्याचमुळे या तिन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये सध्या दिल्ली पोलिसांची छापेमारी सुरू आहे। मनुश्री, मयांक, आपण बघू शकतो की भारत विरोधी घोषणा दिल्या होत्या जेएनयू मध्ये। सरकारने सुद्धा हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतल्याचं दिसतंय। कन्हैया कुमारच नाही तर त्याच्या इतर साथीदारांवर कडक कारवाई करण्याचं भारत सरकारनं ठरवलेलं दिसतंय। काय नेमकं सांगशील? मनुष्य, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे कन्हैया कुमारच्या विरोधात सबळ पुरावे आहेत। कन्हैया कुमारनी त्या संपूर्ण जो इव्हेंट होता, जी रॅली होती, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, तो स्वतः त्या ठिकाणी होता, अशा प्रकारचे पुरावे दिल्ली पोलिसांकडे आहेत। मात्र आयबीने दिल्ली पोलिसांच्या या पुराव्यांना कुठेतरी आता म्हणू शकतो आपण दुजोरा दिलेला नाही। आयबीचं असं म्हणणं आहे की कन्हैया कुमारने देशाच्या विरोधात कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत, त्यामुळे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा जो आहे त्याच्यावरती नोंदवला गेला हा चुकीचा आहे। अशा प्रकारची जी आहे ती सध्या दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बाचाबाची सुरू आहे की कन्हैया कुमारनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या का नाही दिल्या। मात्र गृह मंत्रालयाकडून अद्यापही याबाबत काहीही स्पष्टता आली नाहीये। लवकरच गृहमंत्री स्वतः या मुद्द्यावरती काही बोलतील असं कळतंय। मात्र उमर खालिद आणि त्याचे इतर साथीदार ज्यांनी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या त्यांना शोधण्यासाठी या दिल्ली पोलिसांच्या टीम 3 महत्त्वाच्या राज्यांमध्ये गेल्या आहेत। धन्यवाद मयांक या माहितीबद्दल। आपण बघतो कन्हैया कुमार याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता त्याचे जे इतर साथीदार आहेत, खास करून उमर खालिद, याचा आता शोध सुरू आहे। श्रीनगर असो, उत्तर प्रदेश असो, मुंबई, महाराष्ट्रासह इतर भागामध्ये दिल्ली पोलीस सध्या पोहोचले आहेत आणि उमर खालिद याचा सध्या तपास सुरू आहे। तर दरम्यान जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा केल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारची सुटका होण्याची शक्यता आहे। त्याने देशविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे नसल्याची सध्या माहिती मिळते। गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी पीटीआयला तशी माहिती दिली आहे। जेएनयूमध्ये कार्यक्रम सुरू असताना बाहेर काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या, तसंच फाशी दिलेल्या दहशतवादी गुरु अफजल गुरुचं समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या होत्या। या प्रकरणी कन्हैया कुमारला अटक करण्यात आली होती।